निर्भीड निपक्ष रोखोक कणखर वाहण्याचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। वयोवृद्ध महिलेला अरेतुरे बोलण्याचा व मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहणार आमदार भारत भालके यांची प्रतिक्रिया। एका वयोवृद्ध महिलेला मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला याचा जाब विचारत असताना पोलीस निरीक्षक साळोके हे माझ्या समक्षच सदर वृद्ध महिलेला तुला पोलीस स्टेशनला जाता येत नाही का वगैरे अरेरावीच्या भाषेत बोलू लागल्याने मी चिडलो, असे मत आमदार भारत भालके यांनी आज व्यक्त केले। माझा अतिक्रमण हटवण्यास विरोध नाही, पण जर सर्वसामान्यांवर अन्याय होत असेल तर मी गप्प बसणार नाही। एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी लढत राहणार, असेही आमदार भालके म्हणाले। आपण महाद्वारात सर्व महिला विक्रेत्यांना जमा करण्यापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबत एखादी मीटिंग घेतली होती का? PSI विश्वास साळोके यांना आधी आपण ओळखत होतात का? ज्या दिवशी महाद्वारात आपला वाद झाला त्या दिवशी नेमकी वाद घालण्यास सुरुवात कोणी व का केली? यापुढे आपल्या विक्रेत्यांसाठीच्या लढ्याची दिशा काय असेल? या पंढरपूर लाईव्हने विचारलेल्या प्रश्नांना आमदार भारत भालके यांनी सविस्तर उत्तरे दिलीत। पंढरपूर पत्रकार भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। सध्या शहरामध्ये चाललेलं जी अन्याय अत्याचार आहे, पोलिसांनी लोकांच्यावर दडपशाही सुरू केलेली आहे। गोरगरिबांना तिथं एकादशीसारखा आजचा एवढा मोठा दिवस, लाखो वारकरी आलेले असताना ज्याला जमीन नाही, ज्याला जागा नाही, ज्याच्या घरात नोकरीला नाही, झोपडपट्टीत राहून उदरनिर्वाह करतात, त्याला जगायला दुसरं साधन नाही, अशा लोकांना आज एकादशी दिवशी त्यांचा जी काही माल विक्री करून त्यांचं जीवनमान आजपर्यंत गेले अनेक वर्षे पंढरपुरामध्ये करत आहेत, त्यांना तिथं एकादशी दिवशीसुद्धा बसू दिलं नाही। जे लोक आम्ही पोलिसांच्या बरोबर जे काही संभाषण चालू असताना जे जमा झालेले होते त्या लोकांना सुद्धा जर तुम्ही उचलायला लागला, तिथं म्हातारे वयस्कर महिलांना जर तुम्ही तिथं जेलमध्ये टाकायला लागला तर हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे। ह्याच्यामध्ये शासनानं प्रशासनाला तात्काळ सूचना कराव्यात। हे सरकार ब्रिटिशाचं नाही, लोकशाहीनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं घटनेनं तरतूद केलेली हे सरकार आहे आणि म्हणून हे सरकारला असं प्रशासनाच्या ताब्यात लोक देऊन त्यांच्या माना दाबून राज्य करता येणार नाही। त्याच्यासाठी इथला लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना धीर द्यायसाठी लोकांनी भयभीत होऊ नये, म्हणजे लोकांना असं हिटलरचं सुद्धा राज्य चाललेलं नाही आणि म्हणून असं कुणी करत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून गप्प बसणार नाही। माझे आज दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांच्याबरोबर बोलणं झालेलं आहे, मी ह्याच्या बाबतीत निश्चितपणानं त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन। मी प्रांताला सांगितलेलं होतं, मी CRPIला सांगितलं होतं, भस्मे नावाचा अधिकारी जोडलेला होता। भस्मे साहेब ज्यावेळेला तिथं आले त्यावेळेला आम्ही त्यांच्याशी व्यवस्थितपणानं बोलत 15-20 मिनटं गप्पा मारत त्याच विषयावर बोलत बसलो होतो। ते सगळा मी माझ्या वरिष्ठांना ही माहिती कळवतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं। तोपर्यंत हे महाशय आले, आम्ही जमलेलो नव्हतो, मी गेलेलो होतो। कधीच नाही, माझी त्यांची ओळख बी नाही, मी त्यांना ओळखत बी नाही। माझं सुरुवात म्हणजे मी ते आले ना, आम्ही ज्या वेळेला प्रशासनाला ह्या महिलेला मारलं आहे, ह्या लोकांना जगू द्या, ह्या लोकांच्यावर अन्याय होतो आहे हे सांगत असताना ते आले, त्यांची बटणं लावलेली नव्हती, वर कॅप नव्हती, त्यांनी ओळख करून द्यायला पाहिजे। मी असं चालून की मला बोलवलं का आपण, हे न बोलता डायरेक्ट त्या मातम्यावरनं ते आजीला का मारलं आहे, तर तिला कुणी मारलं आहे, तिला पोलीस चौकी माहीत नाही का, आणि ती इथं कशाला आली आहे? मग मी उठून बोललो आहे, मी तोपर्यंत बसून बोलतो त्यांच्याबरोबर, ती क्लिप बघा नीट तुम्ही। मग मी उठून बोललो आहे, तुला त्या तुझ्या आईचे वयाचे तुम्ही मला अडतूर बोलू नका म्हणून तिने सांगितलं। त्यानं बोललेलं चालतं? त्यानं काय लायसन दिलं का? ह्या पांडुरंगाच्या भूमीमध्ये एखाद्या पोलीस अधिकाऱ्यानं वयस्कर 80-90 वर्षाच्या माणसाला शिव्या द्याव्यात, काठी मारावी, आरोतुरं बोलावं, हे घटनेमध्ये असेल तर आम्हाला दाखवा, आम्ही ग बसतो, आमची माघार घेतो। मी कोणाच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला असेल तर ते कलम लागू, ते करताच येत नाही ना। आता त्यांनी कुठल्या कायद्यानं केलं आहे, कुठल्या अधिकाऱ्यानं केलं आहे? आता मला सांगा ना तुम्ही, एका गाडीला जर एवढा दंड होत असेल, माल जे लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या गाड्या खाली येऊ देता येत नसतील, साधं लहान मूलमध्ये घेऊन चाललेलं ट्रिपल सीट म्हणून जर त्याला 1000ची 1700ची पावती फाडावं लागत असेल,
तुम्ही मला सांगा ना, हे राज्य कायद्याचं चाललंय का? आज एकादशी दिवशी तिथं लोक बसायलाही नाही, त्याचा काही कोणी विचार. पंढरपुराचं पाणी वाळू तस्करांनी काढून नेलं, त्याच्यावर कोणाचं जे अजिबात लक्ष नाही ना. तर माझ्यापेक्षा माहिती तुम्हाला असली तर तुम्ही मला द्या, मी त्याच्यावर. तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही सांगा ना मला, की एखाद्या लोकप्रतिनिधीनं विचारायला गेल्यावर जर 353 रस्त्यावर होत असेल की मी त्यांचा हात धरला, मी त्यांना अतिक्रमण एखादं काढायला लागली होती म्हणून काढू दिलं नाही, अतिक्रमण मी विचारायला गेलो त्या मग आजीला का मारलं, माझा प्रश्नच तुम्ही नीट लक्षात घेतला नाही. माझं संभाषण नीट ऐका पुन्हा एकदा क्लिप. मी अतिक्रमण काढू नका म्हणलेलो नाही, मी त्यात म्हणतोय की ह्यांना का मारलं. आजपर्यंत हे लोक बसून विक्री करतात, पण तुम्ही ह्यांना का मज्जाव करताय, ह्यांना का मारताय. बरं मारू नका ना, त्याला एक पट्टी आखून द्या. म्हणजे कायद्यानं जीवन जगायचं ना, डाव्या हाताने चालावे. डाव्या हाताने चालल्यावर बी तू इकडून का चालला म्हणून मारायचं पोलिसांनी. एक 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 मी एकदा सोडून 3 वेळा DYSPकडे गेलो आहे. मी टमटमवाल्यासाठी गेलो आहे, मी वडापवाल्यासाठी गेलो आहे, मी रिक्षावाल्यासाठी गेलो आहे, मी स्थानिक व्यापाऱ्यांच्यासाठी गेलो आहे. म्हणजे मी तिथं जो अधिकारी, तिथं शेअरची गवळी नव्हती, इथं DYSP नव्हती, इथं ते दोघंही IGच्या बैठकीला दोन्ही अधिकारी होते. मी प्रांत अधिकाऱ्याच्या कानावर घातलं. प्रांत अधिकारी म्हणले ती माझ्या प्रेमाशेच्या बाहेर आहे, म्हणजे मंदिराच्या बाहेर आहे, त्यामुळं मी तिथली काय वस्तुस्थिती माहिती घेतो आणि तुमच्याकडे एक अधिकारी मी भेटायला पाठवतो. म्हणजे तुम्ही तिथे गेला तर तिथं मी भेटायला पाठवतो. मला तिने जर असं सांगितलं असतं की तुमच्या ऑफिसला पाठवतो तर मी ऑफिसला थांबलो असतो. पण 100, 150, 200 लोकांना तिथनं बोलवण्यापेक्षा मी लोकप्रतिनिधी म्हणून जाणं पसंत केलं. नाही तर तुम्हीच म्हणलं असता उद्या की लोकप्रतिनिधी ऑफिसात बसून हेच होतं, एवढं मारलं एका 80 वर्षाच्या आमच्या आजीच्या वयाच्या, तुम्हाला राग यायला पाहिजे होता म्हणून मी तिथे गेलो. तरी तुम्ही मारायचा अधिकार आहे का कुणाला? तुम्हाला अजिबात पोलीस अधिकाऱ्यांना त्यांना मारायचा अधिकार नाही. तुम्हाला कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यांना अटक करायचा अधिकार आहे, पण मारायचा अधिकार नाही. माझी नेमकी भूमिका, मी कायदेशीर बाबी तपासून त्या अधिकाऱ्यांवर केस घालणार. मला बी काही लोकशाहीतला अधिकार आहे ना. त्या लोकांना न्याय मिळालाच पाहिजे. न्याय मिळवण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच आहेत म्हणून सांगितलं ना तुम्हाला, की न्याय मिळालाच पाहिजे. शेवटी ते लोक आपल्या शहरातले नागरिक आहेत. अधिकारी येत असतात, अधिकारी जात असतात, पण कायमस्वरूपीच त्या लोकांवर जर असंच कुणीतरी पायंडा पाडत गेलं तर ती लोक जगायचं मुश्किल होतील आणि या पंढरपुरामध्ये वसाड पंढरपूर म्हणून बघायची वेळ येईल. पंढरपुरातील पहिले व महाराष्ट्रातील नंबर 1 लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. पंढरपूर लाईव्हवरील बातम्या पाहण्यासाठी कधीही लॉग इन करा www.pandharpurlive.com.